यापुढील काळामध्ये स्टेनोग्राफर हे पद कालबाह्य होणार आहे असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मात्र याला आता विरोध होताना पाहायला मिळतोय। स्टेनोग्राफी करणारे विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। 13 तारखेच्या मीटिंगमध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये असं समजतं की आमचं पदच मृत घोषित केलं जाते। तर हे पद नियमित व्हावं, ते पद मृत घोषित नाही करावं, त्यासाठी आमची सरकारला कळकळीची विनंती। जेवढेही विद्यार्थी ज्यांनी हे 4-4 5-5 वर्ष घातलेले आहेत आणि प्लस म्हणजे ह्याच्या आपल्या कोर्ससाठी शासन हे करतं, आपल्या शिष्यवृत्ती देतं एक अमृत मार्फत की बाबा ह्या तुम्ही कोर्स करा। पण जर शासनच हे करतं तर आमचा परिणाम वाईट होईल ना खूप, म्हणजे सगळे विद्यार्थी हे बेरोजगार राहतील। म्हणजे या पद भरती करण्यासाठी 15 सर्टिफिकेट्स आहेत, तर मग या सर्टिफिकेट्सचं आम्ही काय करावं? सरकार एकीकडे अमृत योजनेअंतर्गत 6,500 शिष्यवृत्ती देते आणि एकीकडे हे पद डायरेक्ट मृत घोषित करते। तर मग मला सरकारला अशीच विनंती आहे की सरकार जर शिष्यवृत्ती देते तर मग हे पद का बंद करते? वेळ म्हणजे खूप 5-6 वर्ष झालं आम्ही तयारी करतो ह्याची, आणि आता शासन अचानक ठरवतंय की म्हणजे हे मृत घोषित करते। तर असं करू नये, म्हणजे मुलांचं खूप नुकसान आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम टीव्ही, पुणे।